सोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोरेगाव विजापूर रोड सोलापूर येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात पार पडला। प्रभाग क्रमांक 23 चे नगरसेवक राजशेखर बिराजदार पाटील व भीमरत्न बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे संस्थापक अतुल नागटिळक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। शाळेचे मुख्याध्यापक जेवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। विद्यार्थ्यांनी कवायत, लेझिम, देशभक्तीपर नृत्य, भाषणे व समूह गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी अतुल नागटिळक यांनी संविधानाचे महत्त्व, राष्ट्रीय उत्सवांचे मोल व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन केले। विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या संविधानाचा लिखाण केलेलं आहे। आपल्या देशाचे संविधान इतकं भव्य आणि मोठं लिखित संविधान आहे की आपल्या देशाचं संविधानासारखं दुसरं संविधान कोणत्याच राष्ट्राकडे नाही आहे। आज या जगामध्ये अनेक राष्ट्र आपल्या देशाचा कारभार चालवतात, परंतु भारत हा एकमेव असा देश आहे की ह्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे आणि पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। याचं कारण आहे की या देशाचे भारतीय संविधान। या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेची शाळा असू देत, जिल्हा परिषदेची शाळा असू देत, त्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे। पण याच्या उलट या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या पाहण्यासाठी लक्षणीय दिसून येत आहे। हे सर्व गावकऱ्यांच्या शिक्षणाचे या ठिकाणी खूप मोठं कार्य समजावं असं मला वाटतं, कारण बऱ्याचशा शिक्षण संस्थांमध्ये आज आपण पाहतो की सर्व शिक्षक सरप्लस होत चाललेले आहेत, पटसंख्या कमी होत चाललेली आहे। परंतु ही जिल्हा परिषदेची शाळा असून देखील या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढत चाललेली ही लक्षणीय बाब या ठिकाणी अधोरेखित करावीशी वाटते आणि आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करावं असं या ठिकाणी वाटतं। निश्चितच यापुढे या शिक्षकांनी, या गावकऱ्यांनी आणखी या शाळेची प्रगती कशी करता येईल, तालुका लेवलला शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे, त्याबद्दल या शिक्षकांचं, मुख्याध्यापकांचं आणि गावातील सर्व लोकांचं आणि या विद्यार्थ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। यापुढे शाळेची प्रगती करून मोठ्या प्रमाणात होत राहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो। कार्यक्रमानिमित्त संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सोनाली कांबळे, चंद्रकांत खडाखडे, शिक्षक वृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।